आपल्याला सगळ्यांनाच आईस्क्रीम खूप आवडतं आणि आईस्क्रीम मधला सुद्धा सगळ्यांना आवडणारा कोणता प्रकार असेल तर तो मात्र चोकोबार. पण आज आपण एक वेगळ्या प्रकारचा चोकोबार बघणार आहोत. चला पाहूयात काय आहे ही रेसिपी पुढच्या सेगमेंटमध्ये. नमस्कार, मी सरिता बालकिशन बलदवा. सध्या मस्तपैकी बाहेर पाऊस चालू आहे, वातावरण सगळं कसं थंड झालेलं आहे. अशा थंड वातावरणात आपण काहीतरी चटपटा पदार्थ खाल्ला, तो पण तळलेला असेल तर ती खाण्याची मजा काही औरच असते. त्यामुळे आज आपण बनवणार आहोत चटपटा चोकोबार. त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. हा उकडलेला बटाटा किसून घेतलेला आहे. मुगाची डाळ 2 तास भिजवून पाण्यातून निथरून घेतलेली आहे. ब्रेडचा चुरा घेतलेला आहे. कॉर्नफ्लोअर बाइंडिंगसाठी घेतलेला आहे. बारीक केलेली कोथिंबीर, चिंचेचा कोळ, हिरवी मिरची मिक्सरमधून वाटून घेतलेली आहे. अद्रक बारीक किसून घेतलेला आहे. लिंबाचा रस कलर चांगला येण्यासाठी. हळद, लसूणची पेस्ट, कच्चा मसाला, जिरा पावडर, साखर, चवीपुरते मीठ. चोकोबारसाठी लागणारे सगळे साहित्य आपण पाहिलेले आहे. आपण यामध्ये आता हे सर्व साहित्य टाकून मिक्स करून घेऊ. कच्चा मसाला, थोडेसे मीठ, थोडीशी साखर, जिरा पावडर, हळद, ही लसूणची पेस्ट, ही अद्रकची पेस्ट, बारीक वाटून घेतलेली हिरवी मिरची, लिंबाचा रस आणि बाइंडिंगसाठी कॉर्नफ्लोअर. ब्रेडचा चुरा घेतलेला आहे. बारीक वाटून घेतलेली कोथिंबीर. हे सर्व साहित्य 2 ते 3 मिनिटात एकत्र करून घेता येते. अशा पद्धतीने ह्याचा गोळा करून घ्यायचा. अशा तऱ्हेने हे सगळं एकत्र करून घेतलेलं आहे. सगळं मिक्स केल्यावर ह्याचा गोळा करून घ्यायचा आहे आणि तो या भिजलेल्या मुगाच्या डाळीने रॅप करून घ्यायचा आहे. व तो रॅप झालेला गोळा ज्या आईस्क्रीमच्या काड्या येतात त्याच्यावर पॅक करून घ्यायचा आहे. ह्याची वरची बाजू पूर्णपणे पॅक झालेली आहे, म्हणजे जेव्हा आपण याला डीप करू तो साडीने सुटला नाही काही. अशा पद्धतीने आपण हे तयार करून घेतलेले आहे. आता तेल चांगल्यापैकी तापलेले आहे. यामध्ये आपण हे चोकोबार तळण्यासाठी टाकणार आहोत आणि याच्यावरती या टाईपने तेल टाकायचे, म्हणजे ते फुटणार नाही. अशा पद्धतीने हे कमी आचेवर तळून तयार झालेले आहे. आता आपण याला, हा जो चिंचेचा कोळ आहे तर या टाईपच्या ग्लासमध्ये अशा तऱ्हेने हे चांगले लाल मध्यम आचेवर तळून घेतलेले आहेत. याला आपण आता चिंचेच्या कोळमध्ये बुडवण्यासाठी या टाईपचा ग्लास वापरावा, म्हणजे तो जो चोकोबार तयार आहे तो पूर्णपणे या कोळमध्ये भिजला गेला पाहिजे. प्रकारे हे चिंचेचा कोळ जेव्हा चोकोबारला लावायचा आहे तर या ग्लासमध्ये घ्यायला हवा, म्हणजे चोकोबार पूर्णपणे बुडवता येईल. अशा प्रकारे हा चटपटा चोकोबार तयार झालेला आहे.